रूप पाहता लोचने सुख झाले हो
रूपी जडले लोचन
दुःख कळोने सुख दुःख तहान हरपली भूक देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुका म्हणे नवे परती तुका म्हणे नवे परती तुझ्या दर्शनी मागती देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह नादरो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण हो या सगळ्या विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे यती नमस्कारोने आता योंत प्रविश्य मनवाच विमान प्रसुप्ता संजीव यत्य शक्तिधर स्वधामना अन्यावश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्यमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तीन सात तया माझे दंडवत काके जोडे पुढे श्वान नित्य जाणवीचे स्नान आता मज साह्य येथे करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी तत्रूपी सेवेकरिता निवडलेला अहंग देहूचे थोर साधू वैराग्य महामेरू प्रेमाधोती सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रियबंधू आणि गुणातीत साधू अशा असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा भगवंताचा आत्मत्वाने साक्षात्कार झाल्यानंतर जी अनुभूती आली जो अनुभव आला त्या अनुभवाचा अनुवाद करणारा उत्कृष्ट असा चिंतनीय अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय
शिव तुकोबारायांचं मनोगत, त्यांचा मानस काय आहे. अभंगाचा शब्दशः भाव आपल्या पुढे मांडतो. शिव तुकोबाराय भगवंताला पाहिल्यानंतर जी अनुभूती आली, जो अनुभव आला, त्या अनुभवाचा अनुवाद प्रस्तुतच्या अभंगामध्ये करीत असताना या अभंगाचा जर आपण मेन खुंटा जर पाहिला, खुंटा म्हणजे ज्याला आपण एखाद्या आपलं काय पशु असेल, एखादं जनावर असेल, ज्या खुंट्याला बांधून ठेवतो ती दोरी असते, त्या खुंट्याभोवती जशी फिरते तसे या अभंगाचा जर खुंटा पाहिला तर द्वितीय चरणातलं उत्तरार्धात तुझं पाहता विठ्ठला हा खुंटा आहे आणि त्या खुंट्याभोवती संपूर्ण अभंग श्री तुकोबारायांनी फिरवलेला आहे. हे भगवंता तुला पाहिल्यानंतर काय झालं ती संपूर्ण अवस्था प्रस्तुतच्या अभंगामध्ये श्री तुकोबाराय सांगतात. तुझं पाहता विठ्ठला, हे विठ्ठला तुला पाहिल्यानंतर हे झालं, काय झालं. रूपे जडले लोचन, पायी स्थिरावले मन. म्हणजे जे लोचन म्हणजे डोळे होते, ते डोळे तुझ्या रूपाच्या ठिकाणी जडले गेले. जे चंचल अस्थिर चपळ असं असणारं जे मन होतं ते त्या ठिकाणी स्थिर झालं. आता ते कुठं धाव घेत नाही, ते तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर झालं. रूपाच्या ठिकाणी लोचन जडले गेले म्हणजे डोळे जडले गेले आणि मन त्या ठिकाणी तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर झालं. आणखीन काय झालं, देहभाव हरपला. आता आतापर्यंत जो देहभाव होता म्हणजे देहाविषयी मी माझं वगैरे जे काय देहाविषयी होतं, देह तादात्म्य जे होतं ते देह तादात्म्य त्या ठिकाणी. देहभाव म्हणजे काय, देह तादात्म्य, देहाचं ममत्व ठेवणं म्हणजे देहभाव. हा देहभाव सुद्धा त्या ठिकाणी माझा निघून गेला. मग आता ऐका, जर देहभावच निघून गेला असेल तर त्याच्या पुढची जी अवस्था असेल ती अवस्था काही राहत नाही. कळवणे सुख दुःख तहान हरपली भूक, या देहाच्या संबंधानं जे काही सुख असेल दुःख असेल, सुख झालं कोणाला होतं, देहाला होतं. दुःख झालं कोणाला झालं, देहाला झालं. भूक लागली कोणाला लागली, देहाला लागली. तहान लागली कोणाला लागली, ती देहाला लागली. मग जर देहभावच जर देहभाव विवर्जित जर अशी अवस्था झाली असेल तर श्री तुकोबाराय सांगतात. कळवणे सुख दुःख तहान हरपली भूक. आता तहान भूक हरपली, सुख दुःख कळत नाही. हे झालं कशामुळे झालं, तुझं पाहता विठ्ठला, तुला पाहिल्यामुळे झालं. मग आता ही जी काही आतापर्यंतची जी काय अवस्था श्री तुकोबारायांनी सांगितले, डोळे रूपाच्या ठिकाणी जडले गेले, मन पायी स्थिर झालं, देहभाव हरपला, सुख दुःख कळत नाही, तहान भूक हरपून गेली. हे कशामुळे झालं तर तुला पाहिल्यानंतर झालं. आणि तोच उपसंहार श्री तुकोबाराय म्हणजे शेवट, उपसंहार म्हणजे काय, शेवट. तोच उपसंहार श्री तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये करतात. तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. मागुती म्हणजे परत, आता तुला पाहिल्यानंतर तुझं दर्शन झाल्यानंतर आता परत येणं नाही. कशावर येणं नाही, त्याच्या काय अवस्था सांगितलेल्या आहेत ना, त्या निवृत्तीच्या अवस्था आहेत. आता निवृत्तीतून परत प्रवृत्तीकडे येणं नाही. आता मी निवृत्ती त्या ठिकाणी घेतलेली असल्यामुळे आता निवृत्तीतून प्रवृत्तीवर म्हणजे काय, देहभावावर येणं नाही, सुख दुःख कळून घेणं नाही, परत त्या ठिकाणी माझे डोळे इतर विषयाकडे त्या ठिकाणी लावणं नाही, माझं मन चंचल करणं नाही. म्हणजे काय तर ह्या ज्या काही आतापर्यंतच्या संसारामधल्या ज्या अवस्था होत्या त्या अवस्था आता परत येणं नाही. तुका म्हणे नव्हे परते, आता परती नाही, तुझ्या दर्शने मागोती. आता परत या देहभावावर, या सुख दुःखावर, या तहान भुकेवर परत येणं नाही. हे कशामुळं, तुझं पाहता विठ्ठला देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला विठ्ठला. अकारण कारण करुणावरणारे अनंत कृपानिधान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती योगींची योगी साधकांची मायबा अलंका पौर्णिमा श्रीमंत ज्ञानोपराय संत हृदय सम्राट नामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत मंडळींच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आपल्या या गावचं ग्रामदैवत असणारं
तुमच्या माझ्या जीवनाचा जीवनाधार भगवान दत्तात्रयांच्या कृपाछत्राखाली या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या माठामध्ये या ठिकाणी किती वर्ष 39 या 39 वर्ष सुद्धा आपल्याच गावचे भूषण असे असणारे, आपल्या भागाचा आपल्या परिसराचं वैभव असे असणारे आदरणीय श्री परमश्रद्धेय बाळकृष्ण महाराज शिंदे, त्याचप्रमाणे आदरणीय तुमचं माझं सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय श्री अतुलजी महाराज देशमुख यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे हेही वर्ष त्या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये सुरू झालेलं आहे. सुरुवात झालेली आहे, आरंभ झालेली आहे आणि अभंग या नावाला झालेली. म्हणलं होतं विठ्ठल महाराजांना बघा पुढं काय जमते का, तुम्ही ते नाही अभंग म्हटल्यानंतर पुढं काय भंग होऊ नये म्हणून पहिला असं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये संपन्न होत असलेला सप्ताह आणि त्या उत्सवाकरिता साथीला या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत कीर्तिवंत असे सर्व ख्यातनाम असे दिग्गज गंधर्व या ठिकाणी बोलवले आहेत. त्यामध्ये आता ज्यांनी सुमधुर अशी चाला गायली त्यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवल्या. मला वाटलं आता ते महाराजांचा पेहराव पाहिल्यानंतर काय जण असतात की नुसते पेहरावावरच असतात, परंतु त्यांची तयारी इतकी जबरदस्त आहे, अतिशय उत्कृष्ट तयारी, अतिशय उत्तम तयारी. कारण ते सरगमच सांगून जातं की त्या ठिकाणी त्यांची तयारी काय असेल आणि म्हणून त्यांची जशी तयारी तसा त्यांचा पेहराव, तसं त्यांचं राहणीमान आहे, त्या थाटामध्ये त्यांनी राहिलं पाहिजे असं मी त्यांना सांगेन. असे आमचे आदरणीय वैभवजी महाराज ढेरे संगीत विशारद, संगीत अलंकार, ते तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लाभले. आम्हाला रजा घ्यायला काही हरकत नाही. अतिशय उत्कृष्ट असे वैभवजी महाराज ते प्राप्त झाले. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण आता इथून पुढचे धुरा ते खंबीरपणे आणि सक्षमपणे सांभाळू शकतात असं आपल्या गावचं भूषण तुमचा माझ्या सर्वांचं श्रद्धास्थान शासनाचे अनिल महाराज तोरणे अतिशय उत्कृष्ट त्यांनी त्या ठिकाणी तयारी केलेली आहे, झालेली आहे. सद्गुरु कृपा, शिवगुरु कृपा त्यांच्या पाठीमागं आहे. शास्त्र कृपा, अंतःकरण कृपा, ईश कृपा त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी प्राप्त होईलच, परंतु सद्गुरु कृपा त्या ठिकाणी अतिशय सक्षमपणे त्यांच्या पाठीशी आहे असे आपले अनिल महाराज. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी गुरुबंधू मंडळी त्या ठिकाणी श्री संत विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व आमची बालगोपाल मंडळी, वारकरी मंडळी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आता ज्यांचं आपण उत्कृष्ट असं आणि गोड मधुर आणि अतिशय सुंदर असं जे वादन ऐकलं ना, आमची अतिशय कवळं पोरग आहे बरं काही, पण तयारी अशी निबर केलेली आहे. आमच्या आदरणीय मधुर विशारद आयुष महाराज धनावडे त्यांच्याकरता टाळ्या वाजवतात. दिवसेंदिवस की ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर जसा नदीला पूर चढावा, ते पाणी वाढत वाढत जावं, त्याप्रमाणे आमच्या आयुष महाराजांची जी तयारी आहे ना, ती दिवसेंदिवस त्या पुराच्या पाण्याप्रमाणे वाढत वाढत चाललेली आहे. फक्त ओहोटी लावू देऊ नका. अशीच प्रगती तुमच्या जीवनामध्ये होत राहो, अशीच सेवा या संप्रदायाची शुद्ध अंतःकरणाने त्या ठिकाणी घडत राहू ही भगवान दत्तात्रयाची मी प्रार्थना करतो. असे आयुष महाराज त्या ठिकाणी आपल्या साथीला लाभलेले. त्याचप्रमाणे आपल्या गावचं तरुण मंडळ कमी झाले काय, एखादा हाजरी बुक ते काय हाजरी जेवण ठेवा, एखादी वही वगैरे आणा, म्हणजे प्रत्येकाची नावं द्या. आजपासून प्रत्येक जण कोण कोण हाजरी घेत चाला अगोदर 8, 8:30 वाजता. अशा आपल्या गावचं तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तुम्ही सर्व श्रोतृमय बाब, तुमची विनयकारी बाबा, सर्वांच्या चरणांना नमस्कार करतो, प्रणिपात करतो आणि सेवेला प्रारंभ करतो.
उशीर झालेला आहे, सेवा चालू करायला उशीर झालेला. पहिला डाव कशाचा असतो? म्हणा की भूताचा. उशीर होत असतो पहिला आणि शेवट. कधी तक्रार करायची नाही कीर्तनकारांना, मला लय उशीर झालाय, फक्त टायमात पोहोचायचं तेवढं कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं. म्हणून वेळेच्या पुढे जाणार नाही. बरोबर त्या ठिकाणी 11:05 ते 11:10 पर्यंत त्या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करीत. 11:10 पर्यंत केलं तर चालेल ना? तर काय तर खालूनच गाड्या दाखवतात असं त्याचं काय करू नका. त्याच्या अगोदरच करते, कारण मीच दमलेलो आहे, मीच थकलेलो आहे. विठ्ठल महाराजांना या ठिकाणी सेवेला यायच्या अगोदरच सांगितलं होतं, हे दैवत म्हणजे माझं आराध्य दैवत आहे. या देवतेची सेवा करणं मला त्या ठिकाणी क्रम प्राप्त आहे. ती प्रीती जडली म्हणा, ते प्रेम जडले म्हणा या देवतेविषयी. कारण ही देवता माझ्या दररोजच्या उपासनेमध्ये, माझ्या देव घरामध्ये, माझ्या देवपूजेमध्ये ही देवता आहे. त्यामुळे इथली सेवा मी 2-3 वर्ष त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु या देवतेनं मला बोलवले, याच्या सेवेकरता बोलवलेलं. म्हणून इथं फक्त या देवतेच्या दर्शनाकरता यायचं, म्हणून यायचं. तुम्ही इथून पुढे बोलवा न बोलवा, मी येईन न येईल, परंतु याच्या दर्शनाकरता मात्र नक्की येईल. या सप्त्यातच येईल असं नाही, परंतु केव्हा येईल, कारण हे माझं ऊर्जा स्तोत्र आहे. त्याची सेवा करायची, कितीही बोललं तरी, त्याच्या चरणावर किती जरी समर्पित केलं तरी ते कमी आहे. म्हणून शॉर्ट वर्ड, थोडे परी निरे आवेट ते घ्यावे खरे. श्री तुकोबारा सांगतात, थोडे परी निरे, थोडकच त्या ठिकाणी कीर्तन करायचं, परंतु त्याच्या चरणावर रुजू होईल अशी सेवा करायची. असो अभंग श्री तुकोबारायांचा. या अभंगामध्ये श्री तुकोबारायांनी भगवंताला पाहिल्यानंतर, मग ते सगुण रूपानं असेल किंवा आत्मसाक्षात्कार म्हणजे निर्गुण रूपानं असेल, देवाला पाहिल्यानंतर जो अनुभव आला त्या अनुभवाचा अनुवाद प्रस्तुतच्या अभंगामध्ये करतात. अभंगाची प्रस्तावना किंवा अभंगाची जर सुरुवात करायची झालं तर याची प्रस्तावना अशी होईल की श्री तुकोबार या अभंगामध्ये स्वतःचा अनुभव, त्याचा अनुवाद करतात. ऐका, शास्त्रकार असं सांगतात की प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर, ऐका, प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर, या मनुष्य देहाला आल्यानंतर 3 गोष्टीचा विचार करावा. 3 गोष्टीचा विचार करावा म्हणजे काय? त्या 3 गोष्टी विचारपूर्वक त्याचा अनुभव घ्यावा. त्या 3 गोष्टी कोणत्या? पंचदशिकार सांगतात. सदा विचारे तस्मात् जीव जगत परात्मनः, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. पंचदशिकार विद्यारण्य स्वामी सांगतात की 3 गोष्टी त्या कोणत्या? अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पूर्वमीमांसेने त्या ठिकाणी सप्तपदार्थ सांगितलेले आहेत, काही ठिकाणी 21 पदार्थ सांगितलेले. आता तो खूप खोल अभ्यासाचा विषय आहे. काय कारण त्या ठिकाणी श्री तुकोबारा सांगतात सारासार विचार करा उठाउटे, किंवा भगवान श्री ज्ञानोबारा सांगतात आहे मी हा कोण, करावा विचार. अनेकांनी अनेक मतं सांगितली की काय कशाचा विचार करावा, परंतु आपला मुद्दा त्या ठिकाणी प्रस्तुत अभंगाच्या दृष्टीने मांडायचा असल्यामुळे 3 गोष्टीचा विचार करावा. आणि मग त्यातून आपल्याला भगवंताच्या किंवा या अभंगाच्या त्या रूपाकडे आपल्याला जायचं आहे. 3 गोष्टीचा विचार, जीव जगत आणि परमात्मा. जीव जगत परात्मा या 3 गोष्टीचा विचार करावा. कसा करावा? सदा विचार येत असमान, सदा विचार करावा. जीव जगत परमात्म्याचा 3 गोष्टीचा या विचार करावा. मग विचार करावा म्हणजे काय? तर विचार म्हणजे त्याच्याविषयी विचार करून त्या ठिकाणी याचा अनुभव घ्यावा. फक्त विचार करण्यात त्या ठिकाणी वेळ घालवू नये. नाहीतर काय जण काही इतके मोकार विचार करतात की काही घेणदेण नसतं त्या विचाराचा आणि त्या याचा काही घेणदेण नसतं. काल परवा आम्ही नगरमध्ये सहज भजन करून त्या ठिकाणी बसलेला असताना एक भजनी माणूस जवळ आला. 10 मिनिट त्या ठिकाणी भजनाविषयी बोलला आणि 11 मिनिटांनी त्यांनी चालू केलं की या रशियाचं आणि युक्रेनचं काय घेणं. युक्रेन आणि रशिया, तो म्हणाला किती अवघड आहे, इतके बॉम्बस्फोट पडायला. तुझ्या घरचं काय जातंय? नको तो विचार करायचा नसतो. जो विचार करायला सांगितलेला आहे शास्त्राने तो करायचा असतो. मग विचार करून त्या अनुभवापर्यंत जायचं असतं. मग शास्त्राने 3 गोष्टीचा विचार सांगितला. जीवाचा विचार करावा म्हणजे जीवाचा अनुभव घ्यावा, जगताचा विचार करावा म्हणजे जगताचा अनुभव घ्यावा, आणि त्या ठिकाणी देवाचा विचार करावा म्हणजे देवाचा अनुभव घ्यावा.
त्यापैकी एक साधू संतांचा वर्ग आहे आणि ढोबळ मानाने त्या ठिकाणी जर दुसरा वर्ग करायचा झाला तर तो तुमचा माझा वर्ग आहे. आपण तिघा जणांचा विचार करतो, तिघा जणांचाही अनुभव घेतो, परंतु आपला विचार आणि आपला अनुभव मर्यादित आहे. आणि साधूचा विचार आणि साधूचा अनुभव हा अमर्याद किंवा यथार्थ आहे असं म्हणतात. एखाद्या वेळेस आपण घेतलेला किंवा केलेला विचार, घेतलेला अनुभव हा चुकीचा असू शकतो, परंतु साधू संतांनी या तीन गोष्टीचा केलेला विचार आणि घेतलेला अनुभव हा बरोबर असतो. तुम्ही म्हणाल कसं काय? थोडक्यात सांगून जाईल. जीवाच्या बाबतीमध्ये विचार करीत असताना तुमचा माझा जो विचार आहे त्याला मराठी भाषेमध्ये थिंकिंग म्हणतात, बरोबर ना? मराठी भाषा नाही. आपला विचार जीवाविषयी जर पाहिलं तर आपल्याला जीव कसे वाटतात? आपल्याला जीव माझे वाटतात. आपल्याला जीव कसे वाटतात? माझे वाटतात. माझे हित करतील असं वाटतात, माझा उद्धार करतील असं वाटतात. परंतु जर साधूला विचारलं तर या जीवाविषयी जर विचारलं साधूला तर जीवाविषयी साधू सांगतात की कवनाचे मायबाप, कवनाचे गणगूत, मृगजळवत जाईल रया. जीवाच्या बाबतीमध्ये तुमचा माझा विचार वेगळा, साधूचा विचार वेगळा. ऐका, आमचे श्री गुरु भाऊ याच्याकरता एक उदाहरण सांगायचे, खूप सुंदर उदाहरण की जे जीवाबद्दल म्हणजे जीव म्हणजे आपल्या संबंधाने जेवढे काय असतील ते. मग आपण सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर जो संकल्प सोडतो का नाही, कोणतं काय, माझ्या कुटुंबाला द्विपादानाम चतुष्पादानाम वगैरे वगैरे, म्हणजे माझ्या घरातले 2 पायाचे 4 पायाचे वगैरे वगैरे जे काही जीव असतील त्यांना सुख समृद्धी आयु आरोग्य समाधान लाभ हो असं आपण मागतो का नाही. म्हणजे 2 पायाचे असतील 4 पायाचे असतील, हे जे काही जीव आहेत ना ते कोणाचे? ते आपले. यांच्या बाबतीतला आपला विचार आणि साधूचा विचार कसा असतो पहा. आमचे श्री गुरु भाऊ उदाहरण सांगायचे की तुम्ही आम्ही आपल्या संबंधी जेवढे काही आहेत ना त्या संबंधात आपण एवढे गुंतलेले असतो, एवढे अडकलेले असतो ना की ते माझे वाटतात आणि इतके माझे वाटतात की त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही किंवा राहू शकत नाही असं तुम्हाला आम्हाला वाटतं, असं तुम्हाला आम्हाला वाटतं. परंतु अशी काय परिस्थिती आहे का? प्रत्येकाच्या अनुभवात आहे, प्रत्येकाच्या हे अनुभवात आहे. किती जरी जीवाचा असला, किती जरी प्रेमाचा असला तरी त्या ठिकाणी तो गेल्यानंतर आपण जाऊच याची काही गॅरंटी आहे का? नाही. तो गेल्यानंतर आपलं सगळं संपलं असं कधी आपल्याला वाटतं का? आणि सगळं संपलं जर असं वाटत असेल तर ते प्रेम म्हणा, तर तो जीव लावणं म्हणा. मग एका व्यक्तीला असंच वाटायचं की माझ्या घरचे, माझी आई असेल, वडील असतील, बायको असेल, मुलं बाळा असतील, त्या ठिकाणी सर्वजण माझ्यावर प्रेम करतात, मला जीव लावतात, यांच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि माझ्याशिवाय हे जगू शकत नाही. एक साधू महात्मा त्या व्यक्तीला भेटले आणि त्या साधू महात्म्याने सांगितले की बाबा रे, हे जे काय तुझे जे पळणं आहे ना, हे जे काय पळणं आहे ना, जे रात्रंदिवस या प्रपंचाकरता, या मुलाबाळांकरता हे जे काय पळतोयस ना, पळलं पाहिजे, परंतु प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून पळलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपलं कर्तव्य त्या ठिकाणी आहे तिथून पुढे थोडाफार का होईना परमार्थाचा त्या ठिकाणी गंध असला पाहिजे, देवाचा छंद असला पाहिजे. कर्तव्य म्हणून आपल्या परिवाराचं त्या ठिकाणी जोपासना करावी. परंतु हे जे काही तुला वाटतंय ना की याचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, माझी बायको, माझी मुलं बाळ, आई वडील, घर, हे का आहे नाही, त्यावेळेस त्या पुरुषाने सांगितलं की हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? तुम्ही एक संन्यासी आहात, तुम्ही एक ब्रह्मचारी आहात, तुम्हाला ना मागं ना पुढं नको सगळीकडे असं म्हणलं सगळं. ते गोसाव्याचं खरंच तसं असतं बरं का, संन्याशाचं मागं ना पुढं कोणीच मागं पुढं नसतं. एका आमच्या विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारला, का महाराज ते कळस बसवायला म्हणजे शिखरावरचे कळस बसवायला या संन्याशालाच का बोलवतात? ते तुमच्यासारखी महाराज मंडळी का बोलवत नाही, संसारिक वगैरे का बोलवत नाही? त्याला मी सांगितलं बाबा रे, त्या संन्याशाला तिथून जर तो खाली पडला ना, बायको नाही, आई नाही, वडील नाही, रडायला कोण आहे? त्याच्यामुळं त्या पुरुषाने सांगितलं, त्या व्यक्तीने सांगितलं की तुमचं हे बोलायचं काम आहे, सगळ्यांचं जीव आहे माझ्यावर, खूप प्रेम करतात, माझ्यावर खूप प्रेम करतात.
त्यावेळेस त्या साधू महात्म्याने सांगितलं की त्यांचं किती जीव आहे, किती प्रेम आहे हे जर तुला बघायचं असेल तर एक 15 दिवसाचा एक अभ्यास माझ्याकडे कर. असं म्हटल्यानंतर ती व्यक्ती तयार झाली की खरंच आपल्या घरच्यांचा किती जीव आहे हे पाहण्याकरिता म्हणून त्या साधूजवळ राहिला. 15 दिवस अभ्यास केला. कशाचा अभ्यास केला? प्राणायामाचा अभ्यास केला. प्राणायामाचा अभ्यास म्हणजे आपला श्वास जो आपण श्वास घेतो, आपण एका मिनिटामध्ये किती वेळा श्वास घेतो? एका मिनिटामध्ये 15 वेळा श्वास घेतो आपण. किती वेळा? लक्षात ठेवा, एका मिनिटामध्ये 15 वेळा. आणि कसं 15 मिनिटाला एक वेळा घेतो म्हणून आपण 60 पर्यंत जगतो आणि ते 150 पर्यंत जगतो. कारण का? 15 मिनिटाला एक श्वास आणि आपली एका मिनिटात 15. मग प्राणायामानं काय होतं? या श्वासोश्वासावर नियंत्रण राखता येतं. म्हणजे जे एका मिनिटात 15 वेळा घेतो आपण ते एका मिनिटाला एक सुद्धा घेऊ शकतो. नवे अर्ध्या तासाला सुद्धा एक घेऊ शकतो. ही क्रिया त्या प्राणायामाची आहे. मग असा प्राणायामाचा अभ्यास त्या साधूने त्या व्यक्तीला शिकवला. कशा करता? पुढे काहीतरी नाटक करायचं होतं त्या लोकांचा जीव पाहण्याकरता म्हणून, त्यांचं प्रेम पाहण्याकरता म्हणून. आणि मग 15 दिवसाचा अभ्यास केला, आपल्या श्वासोश्वासावर नियंत्रण मिळवलं, तो तयार झाला, सिद्ध झाला. आणि एक दिवस त्या साधू पुरुषाने सांगितले की बाबा रे, आता घरी जा. घरी गेल्यानंतर आता ऑफिसला निघायचंय म्हणून अशी तयारी कर आणि काहीतरी छाती दुखते म्हणून त्या ठिकाणी आडवा बेशुद्ध पडायचं नाटक कर. आणि असं नाटक कर की त्या ठिकाणी कोणी समजावं की हा गेलेला आहे. अशा पद्धतीचं नाटक कर. झाली, सर्व तयारी झाली. तो व्यक्ती घरी आला, सर्व तयारी केली, ऑफिसला निघाली, तयारी झाली आणि छाती दुखायला लागलं म्हणून त्या ठिकाणी खाली पडला आणि त्याने आपला श्वास जो होता तो ऊर्ध्वगतीला नेऊन स्थिर केला. प्राणायाम साधला त्याने आणि त्या ठिकाणी प्राणायामामध्ये पोटाची हालचाल सुद्धा होत नाही. कारण श्वासोश्वासाशिवाय पोटाची हालचाल होत नाही. असा त्याने प्राणायाम साधला आणि त्या ठिकाणी निशब्द स्तब्ध अशा पद्धतीने तो मनुष्य त्या ठिकाणी पडून राहिला. सर्व घरचे त्या ठिकाणी जमा झाले. आणि मग ते तुम्हाला माहित आहे रडारडी कशी असते. ते मात्र सप्तकात नसते, तारा सप्तकातच असते. काळे 4 काळे 5. आता माझं कसं होईल, मला सोडून कसे गेले, उठाना बोलाना असं नाही तरी त्या ठिकाणी बोलत असेल. आता इथे का रडून दाखवू का? पहिला दिवस आहे, नको. आणि म्हणून नाना तऱ्हेने ती बायको रडायला लागली, आई रडायला लागली, त्या ठिकाणी बाप रडायला लागला. बाप म्हणतो पिकलं पान होतं मला न्यायचं, हे कवळं पान होतं, हिरवं पान होतं, याला कसं काय नेलं? आई म्हणायला लागली त्या मुर्द्याला, त्या देवाला कळत नाही का म्हातारी मेली, मला न्यायचं सोडून त्याला न्यायचं, कशाला न्यायचं? बायको म्हणायला लागली आता मी तुमच्या वाचून कसं राहू, कसं जगू, या लेकरा बाळाकडे कोण बघायचं? नाना तऱ्हेनं आला गुलाब सगळेजण करायला लागले. तेवढ्यामध्ये ती व्यक्ती दत्त म्हणून उभी टाकली. कोण? साधू महात्मा, साधू पुरुष त्या ठिकाणी येऊन उभा राहिला. ते सर्व त्याने ते डोळ्याने पाहिलं आणि म्हणा काय नाटके किती नाटकं करतात, यांना ऑस्कर दिला पाहिजे म्हणा. इतके नाटकं करायला लागले. तेवढ्याच साधूने ऑफर दिली. ऑफर काय ऑफर दिली? साधूने सांगितलं आई साहेब ऐका, सर्वजण माझ्याकडे लक्ष द्या. आता मी या ठिकाणी आलेलो आहे, काही चिंता करू नका. मी एक औषध आणलेलं आहे, ते औषध दुधामध्ये मिसळायचं आणि ज्याला कोणाला वाटत असेल की ही व्यक्ती उठावी त्या व्यक्तीने ते औषध घ्यायचं. म्हणजे ती व्यक्ती उठेल आणि औषध घेण्याने झोपून जाईल. त्या साधूने दूध आणायला लावलं, त्याच्यामध्ये औषध मिसळलं. आता ते औषध काय होतं? कीर्तन झाल्यावर भेटा लिहून देतो, नाहीतर कीर्तनाच्या पद्धत ते कसं काय लिहून देऊ? ते फुकटचं औषध पचत नसते. आणि म्हणून त्या साधूने त्या ठिकाणी औषध त्या दुधामध्ये मिसळलं. ते दूध आईकडे नेलं. अगोदर आईला सांगितलं आई तुम्ही आत्ताच म्हणत होतात ना, देवाला शिवाय देत होतात ना की त्या ठिकाणी मुर्द्या त्या देवाला कळत नाही का, म्हातारीला न्यायचं सोडून माझ्या तरण्या पोराला नेलं, हे औषध घ्या, तुमचा मुलगा उठेल आणि तुम्ही जा. ती आजी म्हणायला लागली बाबा कसलं आहेस रे तू? अरे नातू माझ्याशिवाय राहत नाही रे, त्या नातवाकडे बघून मला जीवन कंटाळायचंय. झाली आजी कट.
लगेच बाबाकडे, बाबाला सांगितले बाबा तुम्ही आताच म्हणत होते ना की त्या ठिकाणी पिकलेलं पान आहे, आता पिकलेलं पान गळू द्या, हे घ्या आणि ते ताजं पान उठू द्या. त्यावेळेस त्या बाबांनी सांगितलं आता म्हातारी इथं जगते तर मी मरून काय करू, माझी जीवन संगिनी जर इथे असेल तर मी मरून काय करणार, मरण कॅन्सल, बाबा कट. मग बायकोकडे गेली, बायकोकडे गेल्यानंतर बायकोला सांगितले तू आत्ताच म्हणत होतीस ना बाई ते तुमच्याशिवाय कसं जाऊ, कसं राहू त्या ठिकाणी म्हणत होतीस ना, मग आता त्यांना उठू दे, तू त्या ठिकाणी घे. त्यावेळेस त्या बाईला सांगितले बाबा पोटाला 2-2 लेकरं आहेत, एका दिवस बाप मेला तरी चालेल परंतु आई जगली पाहिजे. म्हणजे बायकोही त्या ठिकाणी तिचा विषय संपला. त्या शेवटी त्या साधू पुरुषांनी आता कोणी घेत नाही ना, आता हे औषध मी घेतो असं म्हणल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवायला लागले. वा वा वा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट घ्या बाबा औषध घ्या. त्यावेळेस त्या बाबाने औषध घेतलं, बाबाही गेले नाहीत परंतु ती व्यक्ती उठून त्या व्यक्तीला उठून बसायला लावलं आणि त्या व्यक्तीला सांगितलं का रे बाबा तू आतापर्यंत म्हणत होतास ना की त्या ठिकाणी हे सर्वजण माझे आहेत ना, श्री तुकोबाला सांगतात देह आली काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावने चोरा, रक्षण असे भासत असे. अरे देहच आधी काय त्या ठिकाणी खरा नाहीये, मग देहाच्या संबंधाने जो काय आहे ना सर्व पसारा आहे. म्हणून तुम्हा आम्हाला आलेला जीवाच्या विषयीचा अनुभव हा खोटा आहे परंतु साधूला आलेला अनुभव मात्र खरा आहे. काकड्याच्या अभंगामध्ये आपण दररोज नामदेवाचं एक प्रमाण म्हणतो बघा. हे सर्व कसं आहे की जे काय आपल्या देहाच्या संबंधाने जेवढं काही आहे ना ते सर्व मिथ्य आहे. धनदारा पुत्र तो विचारही आणि तो अनुभवही त्या ठिकाणी असत्य आहे, खोटा आहे, अयथार्थ आहे म्हणा. परंतु साधूंनी घेतलेला जीवाबद्दलचा केलेला विचार आणि घेतलेला अनुभव तो खरा आहे. हा जीवाबद्दलचा त्या ठिकाणी विचार आणि अनुभव झाला. 2 नंबरचा विचार आणि अनुभव जर पाहिला तर तो जगताचा आहे. तुमचा माझा जगताबद्दलचा विचार जर करायचा झाला तर हे जगत तुम्हाला कसं वाटतं, खरं वाटतं. जगत कसं वाटतं, खरं वाटतं. परंतु साधूला जर या जगताविषयी विचारलं न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. हा प्रपंच म्हणजे हे जगत झालंच नाही अशा पद्धतीची भाषा पहिल्यांदा साधू संत वापरतात. म्हणजे अजातवादाची भाषा आहे. झालंच नाही ही भाषा आहे. परंतु हे जे काय दिसतं हे कसं दिसतं, तुम्हाला आम्हाला खरं वाटतं. आता हा माईक आहे, तुम्हाला आम्हाला कसा वाटतो, खरा वाटतो. ही वायर आहे, कशी वाटते, खरी वाटते. आता हे कपडे आहेत, कसे वाटतात, खरे वाटतात. हे कोणाला, हे तुमच्या माझ्या दृष्टीने. परंतु जर साधूला विचारलं की संपूर्ण जगत हे कसं आहे तर श्री तुकोबारा सांगतात रज्जू सर्पाकार
जगाविषयीचा सत्यत्वाचा आहे, परंतु साधूचा विचार या जगताविषयीचा जो काही आहे तो मात्र मिथ्यात्वाचा आहे, म्हणजे खोटेपणाचा आहे, भासलेला आहे. एकतर हे नाहीच, परंतु त्यातही जर मानायचा झाला तर विवर्तवाद मानायचा. आणि ते कसं, रज्जू सर्पाकार भासलेले जगडंबर. रज्जू म्हणजे दोरी आणि त्यावर भासलेला जो साप ज्या पद्धतीने आहे त्याप्रमाणे हरिरूपी या तत्वावर म्हणा, देवरूपी या तत्वावर म्हणा, ब्रह्मरूपी या तत्वावर हे भासलेलं जगत आहे. दोरी म्हणजे साप आहे का? नाही. दोरी म्हणजे साप नाही, परंतु सापाचं अस्तित्व दोरीशिवाय नाही. भासलेल्यावर ऐका, भासलेला म्हणजे प्रतीतीला आलेला, अध्यस्त झालेला. म्हणजे कसं, सायंकाळची वेळ आहे. सायंकाळ म्हणजे ना धड उजेडही नाही ना धड रात्रही नाही. त्याला आपण तिन्ही सांज म्हणतो. काय म्हणतो? तिन्ही सांज. त्याला शास्त्रकारांनी मंदांधकार म्हणजे मंद अंधकार, म्हणजे गडद उजेडही नाही ना गडद अंधारी नाही. अशा अवस्थेमध्ये जर आपण समजा निपाणीवरून तोरणेवाडीला येत असताना, निपाणीवरून तोरणेवाडीला येत असताना अशा तिन्ही सांजेच्या वेळेस एखादी दोरी पडलेली जर दिसली तर आपण काय म्हणतो? अरे. अचानक जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर काय म्हणतो? अरे किती मोठा साप आहे. वाचतं का नाही? काय काय वेळेस सहज वाचतं. मग मला एक सांगा, आता तिथं सर्प भासला, वास्तविक ती काय आहे? वास्तविक काय? दोरी. थोडं बोलत चला. वास्तविक काय? दोरी आहे, परंतु वाटलं काय? साप. दोरी म्हणजे साप आहे का? दोरी म्हणजे साप आहे का? नाही. बरं, साप म्हणजे दोरी आहे का? म्हणजे एखादा साप जर असेल तर ती म्हणजे दोरी आहे का? नाही. ते दोरी म्हणजे साप नाही, साप म्हणजे दोरी नाही, परंतु सापाचं अस्तित्व म्हणजे जो का भासलेला, जो का खरा वाटला थोड्या वेळ का होईना, त्या सापाचं अस्तित्व दोरीशिवाय आहे का? नाही. भगवान सुद्धा गीतेमध्ये हे सांगतात. हे जगत म्हणजे मी नाहीये. हे जगत म्हणजे मी नाहीये आणि मी म्हणजे जगत नाहीये, परंतु या जगताचं अस्तित्व मात्र माझ्याशिवाय नाही. जगताचं अस्तित्व त्याच्याशिवाय नाहीये. दोरी जर नसती तर साप भासला असता का? साप सहजासहजी भासणार नाही. दोरीशिवाय साप भासू शकत नाहीये. तिथं दोरी असेल आणि तशी जर अवस्था असेल, जर उजेडही नाही धड अंधारही नाही, अशी जर अवस्था असेल तर त्या ठिकाणी सर्प भासू शकतो. म्हणजे दोरीशिवाय साप भासू शकत नाही. तसा देव असल्याशिवाय जगत भासू शकत नाहीये. ही दृष्टी कोणाची? ही दृष्टी साधूची. हा अनुभव कोणाचा? हा अनुभव साधूचा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले? त्या ठिकाणी संत प्रमाण आहे. आत आहे हरी, बाहेर हरी. म्हणजे काय? या जगतामध्येही हरी आहे आणि जगताच्या बाहेर सुद्धा तो हरी आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण. जो कोणी आहे ना ते परब्रह्म तत्व गगनाचे प्रावरण म्हणजे या जगताच्या बाहेर सुद्धा तो आहे, जगतामध्ये सुद्धा तो आहे. त्याच्याशिवाय जगताचं अस्तित्व नाही.
ही जगाकडे पाहण्याची दृष्टी कोणाची, तर ही साधूची आहे. तुमची माझी जर पाहिली तर ही सत्यत्वाची आहे. तुम्हाला हे खरंच वाटतं, हे खरंच आहे असं वाटतं, परंतु साधू सांगतात बाबा रे, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. भगवान श्री ज्ञानोबा सांगतात की विषयाचं समसुख म्हणजे हे विषय म्हणजे काय, हे जगत, ह्या जगतात तुम्हाला मला वाटतं सुख आहे म्हणजे खरं आहे म्हणून वाटतं. मग हे सुख कसं आहे, तर बेगडाच्या बाहुली सारखं आहे, आभराच्या सावली सारखं आहे. बेगडाची बाहुली म्हणजे जुन्या काळामध्ये, आता आपले जत्रा असते ना तुमच्या, आता प्लास्टिकच्या बाहुल्या निघाल्या, परंतु जुन्या काळामध्ये त्या आजीला वगैरे विचार, बाहुल्या कशाच्या असायच्या आजी, शेणाच्या, मातीच्या, चिखलाच्या, बरोबर. आणि त्या शेणाच्या, चिखलाच्या, मातीच्या त्या याच्यावर काय चिटकवलेलं असायचं, बेगड म्हणायचं. बेगड म्हणा, प्लास्टिक म्हणा, कागद म्हणा, काय म्हणायचं ते, त्याला ते चिटकवलेलं असायचं. ती बाहुली, ती जी काय बेगडाची बाहुली, ती दिसायला सुंदर आहे का असायला सुंदर आहे? फक्त दिसायला सुंदर आहे, असायला आहे का? तर आपण जर तिला हात लावला तर एखाद्या वेळेस ती बेगड चिटकून येऊ शकतं आणि चिखल त्याच्यातलं शेण वगैरे उघडं पडू शकतं. बेगडाची बाहुली त्याप्रमाणे हे जगत आहे. आभराची सावली, आभ्र म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये एखादा जर ढगारा आला वरून, जर ढग गेलं तर आपण त्याला काय म्हणतो, आमच्याकडे तर त्याला शिराळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? म्हणजे ढग त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपल्या याच्यावरून जर ढग आले, जर त्याची सावली निर्माण झाली तर त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्या इकडे शिराळ म्हणतात. आभाळ. चला, आभाळ आलं काय, शिराळ आली वगैरे. मग ते जे काय उन्हाळ्यामधलं जे काही ती शिराळ असेल, ती आभराची सावली असेल, ढगाची सावली असेल, ती कितपर्यंत आहे, तात्पुरती आहे, क्षणिक आहे. त्याप्रमाणे या जगतातलं सुख असेल किंवा या जगताचा जे काही आनंद असेल ते कसं आहे, तर सुख पाहता जवा पाडे, दुःख परवता एवढे, अशा पद्धतीने ही तुमची माझी त्या जगताविषयी विचार करण्याची किंवा अनुभव घेण्याची दृष्टी आहे. साधू संतांची मात्र त्या ठिकाणी वेगळी त्या या जगताकडे पाहण्याची दृष्टी आहे, त्याच्याविषयी विचार करण्याची दृष्टी आहे, त्याच्याविषयी अनुभव घेण्याची दृष्टी वेगळी आहे. जीवाचा विचार आणि अनुभव तुमचा माझा खोटा आहे, जगताविषयीचा विचार आणि अनुभव तोही खोटा आहे, परंतु साधूचा या दोहीच्या बाबतीतला विचार आणि अनुभव खरा आहे. आणि तिसरा जर विचार करायचा झाला तर शास्त्रकार सांगतात या जीव भावाचाही त्या ठिकाणी बाध करावा, जगत भावाचाही त्या ठिकाणी बाध करावा. आणि काय कोणत्या स्वरूपामध्ये यावं, तर स्वात्मेव शिष्यते, त्या ठिकाणी स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अधिष्ठित व्हावं. अशा पद्धतीने म्हणजे काय, तर देवाचा विचार करावा. जगताचा झाला, जीवाचा झाला, आता देवाचा विचार करायचा म्हणजे काय, त्याविषयी देवाचा अनुभव घ्यायचा आहे असं म्हणा. मग आता तुम्ही आम्ही सुद्धा देवाचा अनुभव घेतो. तो तुमचा माझा अनुभव कसा आहे, तोकडा आहे, थोडासा आहे. परंतु जर साधूचा जर देवाच्या बाबतीतला जर अनुभव विचार करून गेलो तर साधू संत हे त्या देवाला मूर्ती रूपाने पाहतात, सगुण रूपाने पाहतात, आत्मरूपाने सुद्धा पाहतात. आणि श्री तुकोबारा ते सांगतात की मला त्या भगवंताचा आत्मरूपाने साक्षात्काराला मी त्याला पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर जो मला अनुभव आला त्या अनुभवाचा अनुवाद प्रथम चरणामध्ये करतात.
रूपे जळले लोचन पायी स्थिरावले मन क्षेत्रफळ प्रस्तुत पहिल्या चरणामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं चाल झाली आता मी प्रस्तुत प्राप्त म्हणजे काय असं वाटलं पहिल्या चरणामध्ये त्या ठिकाणी देवाला पाहिल्यानंतर जो अनुभव आला त्या अनुभवाचा अनुभव सांगितला की त्याला पाहिल्यानंतर म्हणजे अगोदर त्याविषयी विचार केला आणि मग त्याचा अनुभव घेतला, जीवाचाही विचार केला, अनुभव घेतला, जगताचाही विचार केला, अनुभव घेतला. अनुभवांनी एक सिद्ध झालं की या जीवामध्ये आणि जगतामध्ये गुंतून राहण्यात काही फायदा नाही. त्यांना टाकून दिलं आणि देवाचा विचार करत करत त्याचा अनुभव घेतला. म्हणजे त्याला पाहिलं. कसं पाहिलं तर अगोदर पहिल्यांदा शास्त्राने सांगितले की देवाचे 4 रूप सांगितले. एक निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार आणि मूर्ती रूपाने. मूर्ती रूप आपल्याला जे सध्या दिसत आहे ती मूर्ती रूप आहे. म्हणजे ते ऑप्शनली आहे. म्हणजे शास्त्राने
ऑप्शनली ठेवलेले आहेत, ऐच्छिक. शास्त्राने ते मांडलेलं नाहीये. ते तुमच्या माझ्याकरिता आपल्या आराध्याला, आपल्या उपास्याला काहीतरी आकार असावा, काहीतरी रंगरूप असावं, काहीतरी नाव असावं, आणि म्हणून त्याकरिता हे ऑप्शनली त्या ठिकाणी पर्याय आहे. कोणतं? मूर्ती रूप. नाहीतर शास्त्रामध्ये 3च रूप सांगितली, निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार. साधू संतांनी मूर्ती रूपही पाहिलं. कसं पाहिलं? सुंदर ते ध्यान, उभी विटेवरी, करकटावरी ठेवून या. तेव्हा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, लोपजिया, कस्तुरी मळवट, चंदनाचे उठे गुळे माळकंठी वैजयंती. कसं पाहिलं? मूर्ती रूपाने पाहिलं. मूर्ती कशी आहे भगवंताची उभी? ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा बिमा तरी विठ्ठल रूप, समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. असं तो भगवान परमात्मा उभा आहे. म्हणजे मूर्ती रूपाने पाहिलं. परंतु त्या मूर्ती रूपानं पाहिल्यानंतर साधू संतांनी त्याचाही विचार केला की मूर्ती रूप कसं आहे? तटस्थ आहे. तटस्थ म्हणजे कसं? कधी असतं कधी नसतं. तटस्थ म्हणजे काय? कधी असतं कधी नसतं. आता ही मूर्ती या ठिकाणी आज आहे, उद्या आहे, या वर्ष आहे, 10 वर्ष असेल, 100 वर्ष असेल, त्याच्या पुढे केव्हा असेल केव्हा नसेल, काही शाश्वती. म्हणजे मूर्ती रूपाचं हे असतं, कधी असेल कधी नसेल असं असतं. म्हणून त्याला तटस्थ असं म्हणलं. आणि म्हणून त्याचाही विचार केला साधू संतांनी, त्याचाही अनुभव घेतला. परंतु त्याच्यामध्ये सुख पडेना, चैन पडेना. आणि म्हणून पुढची त्या ठिकाणी आशा वाढली, हाव वाढली, आणि पुढचा विचार चालू केला. सगुण साकाराचा विचार त्या ठिकाणी विचार चालू केला. सगुण साकाराचाही अनुभव घेतला. आणि सगुण साकार आणि निर्गुण निराकार अशा दोन्हीही स्वरूपाचा अनुभव साधू संतांनी घेतला. सगुण निराकार जे रूप आहे ना, याला ईश्वर तत्व म्हणलेले आहे. ते कधीही दिसत नाही. ईश्वर रूप जे आहे ते शास्त्राने परोक्ष सांगितलेले, नित्य परोक्ष, अपरोक्ष नाही. ते दिसण्याची वस्तू नाही. ईश्वर दिसत नसतो. ईश्वर फक्त माया उपाधीने या संपूर्ण जगताची उत्पत्ती करतो. ईश्वर दिसत नाही. निर्गुण निराकार हे अनुभव रूप आहे. आणि सगुण साकार मात्र भक्तीच्या डोळ्याला दिसतं. भक्तीच्या डोळ्याला. त्याला लोचन असं म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे? आता हे आहे ना, याला डोळे म्हणलेले आहे. ज्ञानाची दृष्टी असते आणि भक्तीचे लोचन असतात. फक्त स्थूल पदार्थ पाहू शकता. स्थूल जे डोळ्याला दिसण्यायोग्य आहे. माईक दिसतो, वायर दिसते, रुमाल दिसतो, मी दिसतो, तुम्ही दिसतात, सर्व काही जे काही दगड माती दिसते, ह्या फक्त या डोळ्याला दिसतं. परंतु त्या मूर्तीतलं जे निर्गुण निराकार तत्व आहे ते या डोळ्याला दिसतं का? त्याच्यात आहे का नाही सांगा? त्या मूर्तीमध्ये निर्गुण निराकार तत्व आहे का नाही? आहे. परंतु या डोळ्याला दिसतं का? ते दिसत नाही. त्याला पाहण्याकरता डोळे नाही, त्याला दृष्टी लागते. त्याला ज्ञान दृष्टी म्हणले. डोळे वेगळे, दृष्टी वेगळी, आणि लोचन वेगळे. दृष्टी ही ज्ञानाची असते. डोळे हे त्या ठिकाणी स्थूल पदार्थ पाहू शकतात. लोचन मात्र हे भक्तीचे असतात, भक्तियुक्त अंतःकरणाचे असतात. आणि म्हणून श्री तुकोबाला सांगतात, रूपी जडले लोचन. त्या सगुण साकाराच्या सुंदर अशा रूपाच्या ठिकाणी माझे लोचन जडले गेले. म्हणजे इतकी भक्ती त्या श्री तुकोबारांची झाली होती असं म्हणा. की त्यांना त्या सगुण रूपाविषयी इतकं वेड लागलं, इतकं वेड लागलं की त्यांचे डोळे आता त्या रूपाशिवाय येणे सोशे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही. आतापर्यंत मूर्ती रूपाने असणाऱ्या भगवंताला देहून यायचं, त्या ठिकाणी पाहायचं, परत देहूला जायचं, मन समाधान पावत नव्हतं. आणि मग ती भक्ती इतकी वाढली, त्यांचा अभ्यास इतका वाढला भक्तीचा, की अक्षरशः सगुण साकार रूपामध्ये भगवंतांनी त्यांना साक्षात्कार द्यावा, दर्शन द्यावं असं म्हणा. आपणची देव होय गुरु, या न्यायाने त्यांचे गुरु झाले म्हणा, देव झाला म्हणा. भगवान जेव्हापासून भेटले, सगुण साकार रूप पाहिलं, तेव्हापासून श्री तुकोबारानं जिथे बघावं तिथे विठ्ठल जळे स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची तेव्हा विठ्ठल विस्तारला जडी, सप्तही पाताळे
भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी अशा पद्धतीने सर्व ठिकाणी त्या भगवंताला पाहणं केलं. त्याच्या रूपाच्या ठिकाणी डोळे जडले गेले आणि या डोळे ज्याच्या काय म्हणतात त्याला ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही असं असणारं मन, मन हे सर्व इंद्रियांचा राजा आहे, सर्व इंद्रियांचा राजा आहे आणि बाकीची सर्व इंद्रिय त्याचे गुलाम आहेत, त्याची प्रजा आहे असं. आणि मग तो राजा मनोराजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी, त्या ठिकाणी वर्णन केलेलं. मनोराजा म्हणजे मन नावाचा राजा आहे. आणि मग असा मन नावाचा राजा, पण तो राजा कसा आहे? तो राजा चंचल आहे, चपळ आहे, अस्थिर आहे. किती चंचल, किती चपळ, किती अस्थिर त्याचं वर्णन करीत असताना श्री तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, काय काय करीतो या मना परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना निरुपतना आदरेने भलत्या सवे धावे सैराट. सैराट शब्द काय आजकालचा नाहीये, नागराज मंडळींनी नाही काढलं ते. तुकोबारांची प्रेरणा घेतली त्याने. भलत्या सवे धावे सैराट वाट आडवाट दरे दरकूट न विचारी पुढे काही कपट घात बळकट मांडलेला. ऐका, न पुरती भ्रमणात आहे दिशा सप्तही पाताळे आकाशा बळेच घाली कोणी पासा केलो या दोषा पाहुणा. सांगतात की त्याला 7 स्वर्ग लोक त्या ठिकाणी पुरत नाहीत, 7 पाताळ लोक पुरत नाहीत, 14 दिशा पुरत नाहीत, 10 दिशा पुरत नाहीत, इतकं मन चंचल आहे, चपळ आहे. पण हे मन काय झालं माहित आहे? श्री तुकोबारा सांगतात हे मन आता तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर झालं. देव पायाच्या ठिकाणी स्थिर झालं. ऐका, आमची श्री गुरु भाऊ याच्या बाबतीमध्ये एक युक्ती सांगायची, एक युक्तिवाद सांगायचे की मन म्हणजे कसं अतिशय वाईट आहे, अतिशय नालायक आहे. म्हणा अतिशय नालायक आहे, वाईट आहे, हा तुमचा माझा घात करणारच आहे. या मनाच्या नादाला लागलं तर हा घात करणारच आहे. मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. श्री ज्ञानोबाला सांगितलं तो तेथेच मुकला. म्हणजे का मन अतिशय वाईट आहे, परंतु या मनाचा एक चांगला स्वभाव आहे. काय चांगला स्वभाव आहे? आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे, म्हणजे ज्ञानोबारांची ओवी देऊन सांगायची की या मनाचा एक चांगला स्वभाव आहे की हे मन एखाद्या गोष्टीसाठी जर सोकावलं, लाचावलं, जर त्याचा जर ध्यास घेतला तर ते परत सोडत नाही. हा त्या मनाचा चांगला गुण आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात की या मनाच्या वाईट गुणाकडे जाऊ नका, याचा चांगला गुण शोधा. याचा चांगला गुण काय? हे देखलिया ठाया सोके, या मनाचे एक निके. या मनाचं एकच चांगलं आहे काय? जे देखलिया ठाया सोके, एखाद्या बघितलेल्या गोष्टीला त्या ठिकाणी ते सोकावतं म्हणे. मग याला काय दाखवत चला? याला काय दाखवत चला? मोबाईल. याला काय दाखवत चला? याला दाखवत काय चला? ज्ञानोबारांनी सांगितलं म्हणून आत्मसुखाची कौतुके दावीत जायचे. म्हणून याला आत्मसुख कौतुकानं दाखवत चला. आणि म्हणून हे चंचल चपळ अस्थिर असणारं मन सुद्धा एकदा का तुझ्या चरणाकडे आलं ना देवा की परत माघारी घेत नाही. किंवा आता कोठे धावे मन किती चंचल चपळ असलेलं मन सुद्धा स्थिर करता येऊ शकतं. त्याला फक्त त्या ठिकाणी चांगल्या गोष्टीची सवय लावली पाहिजे. आणि म्हणून श्री तुकोबारांनी या मनाला समजावून सांगितलं की मना
मना एक करी म्हणे मी जाईल पंढरी, त्या मनाला त्या ठिकाणी पंढरीची वाट दाखवली, त्याच्या रूपाचं त्या ठिकाणी वेड लावलं, इतकं वेड लावलं की हे मन आता तुझ्या चरणावरून उठायचं नाव घेत नाही. आणि एक सांगू का, एकदा का हे मन त्याच्या चरणावर स्थिर झालं, एकदा का त्या मनामध्ये तो येऊन बसला, हे मन त्याच्या चरणावर स्थिर होऊ द्या किंवा या मनामध्ये तो येऊन बसू द्या. त्याचं कसं होतं, जर तो या मनामध्ये जर येऊन बसला तर त्याच्या जरी मनात आलं की आपण मनातून बाहेर निघावं तरी शक्य नाही, आणि मनाच्या जरी मनात आलं की याला बाहेर काढावं, याला म्हणजे कोणाला, भगवंताला, याला बाहेर काढावं असं जर वाटलं तरी ते शक्य नाही. कशाप्रमाणे, याला शास्त्राने एक उदाहरण दिलेलं आहे, चुड्याचं उदाहरण दिलेलं आहे. थोडक्यात 5 मिनिटांमध्ये आपली सेवा करते घ्यायची, थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगून दे. चुड्याचं उदाहरण दिलेलं आहे. चुडा माहित आहे ना, महिला मंडळ का पुरुष वर्ग घालतात, महिला मंडळ. चुडा कशापासून बनतो, लाख. वा वा, अजून अशी माणसं पाहिजे बरं का. आता ही शेवटची पिढी आहे चुडा माहिती असणारी, नाहीतर म्युझियम मध्ये ठेवायला लागेल याला चुडा म्हणतात म्हणून. तसं घालतात म्हणा अजून पण संक्रांतीला वगैरे महिला मंडळी घालतात, आमच्या वगैरे चुडा माहित आहे सर्वांना. हे जातर, उखळ, मुसळ बिसळ हे थोडंफार लोप पावत चालले हळूहळू, हे मात्र संग्रहालयामध्ये ठेवावं लागेल. तो चुडा लाखेपासून बनतो. ऐका, तो चुडा, लाख कशी असते आजी, काळी असते का पांढरी असते, लाख काळी असते. हा, हे मी सांगतो, लाख काळी असते, कारण मी पंढरपूर मध्ये 15 वर्ष राहिलो, पंढरपूर मध्ये चुडे बनतात त्याच्यामुळे जवळून पाहिलेलं आहे. लाख काळी असते, पण चुडा काळा असतो का, चुडा कसा असतो, रंगीत असतो. मग ती लाख, चुडा स्थूल आहे, त्याच्यावर रंग बसू शकत नाही, म्हणून ती लाख अगोदर काय करावी लागते, वितळवावी लागते, ती पातळ करावी लागते. ती पातळ केल्यानंतर त्या लाखेमध्ये मग रंग ओतायचा. ऐका, आता ती लाख पातळ आहे, रंग तिच्या बाजूला आहे, जोपर्यंत त्या लाखेच्या मनात नाही की याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचंय तोपर्यंत त्या ठिकाणी ठीक आहे. कोणाच्या मनात आहे, लाखेच्या मनात, की याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं नाही रंगाला, ठीक आहे. रंगाच्या मनात आहे की आपल्याला याच्यामध्ये जायचं नाही तरी ठीक आहे. परंतु एकदा का या लाखेमध्ये हा रंग मिसळला गेला, लाख घट्ट झाली, आता लाखेच्या जरी मनात आलं की रंगाला बाहेर काढावं, शक्य आहे का, आणि रंगाच्या जरी मनात आलं की आपण लाखेतून बाहेर निघावं, शक्य आहे का. तसंच आहे, एकदा का देव मनामध्ये बसला, मनाच्या जरी मनात आलं तरी देव बाहेर जात नसतो, आणि देवाच्या जरी मनात आलं आपण बाहेर निघावं तरी देव बाहेर जात नसतो. पायी स्थिरावली मन, विठोबा रखुमाई.